पोस्ट ऑफिस न्यू स्कीम 2026। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसमधील मासिक उत्पन्न योजनेविषयी। तर मित्रांनो, आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या एएन मराठी चॅनल, तर हा चॅनल शेतकऱ्यांचा आहे, तर आज तुम्ही पोस्ट ऑफिसची माहिती कसे सांगत आहे। तर पोस्ट ऑफिसची माहिती शेतकऱ्यांना सुद्धा फायदेशीर ठरू शकते, म्हणून हा आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे या हिशोबामध्ये बनवलेला गेला आहे। चला तर सांगतो पोस्ट ऑफिसची नेमकी योजना काय आहे ती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, एकदाच गुंतवणूक करायची आणि दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळवायचे। भारतातील बहुतांश लोक गुंतवणूक करताना दोन गोष्टी सर्वात आधी पाहतात, ते म्हणजे पैशाची पूर्णपणे सुरक्षितता आणि दर महिन्याला मिळणारे निश्चित उत्पन्न कसे मिळू शकते। हा भारतातील लोकांचा या विचाराकडे कल जास्त असतो। जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड सारखी जोखीम नको असेल, तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही योजना 2026 मधील एक अत्यंत विश्वसनीय योजना ठरणार आहे। मित्रांनो, ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी, गृहिणी, सुरक्षित उत्पन्न शोधणारे गुंतवणूकदार यांच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे। चला तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो पोस्ट ऑफिस म्हणजेच MIS योजना म्हणजे काय आहे। पोस्ट ऑफिस MIS ही एक सरकारी हमी असलेली बचत योजना आहे। या योजनेत तुम्ही एकदाच ठराविक रक्कम गुंतवा आणि या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज तुम्हाला दर महिन्याला थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होते। योजनेचा कालावधी 5 वर्ष असणार आहे मित्रांनो। आणखीन मित्रांनो, 5 वर्षानंतरनं मूळ रक्कम ही तुम्हाला परत दिली जाते। मित्रांनो, जाणून घेऊया 2026 मधील नवीन व्याज दर काय आहे, लेटेस्ट इंटरेस्ट रेट काय आहे। सरकारने जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस म्हणजेच MIS योजनेचा व्याजदर 7.4% वार्षिक निश्चित केला आहे। चला सांगतो, हा व्याजदर दरमहा विभागातून तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल की गुंतवणुकीची मर्यादा किती आहे, इंटरेस्ट लिमिट किती आहे। जर ऐका, एक खाते असेल तर, सिंगल अकाउंट असेल तर कमाल गुंतवणूक 9 लाखापर्यंत आहे। तसेच संयुक्त खाते म्हणजेच जॉईंट खाते असतील तर, पती पत्नी किंवा 2 व्यक्ती मिळून खाते असेल तर 15 लाखापर्यंत सुद्धा आहे। दोघांचे हे समान हिस्सा असतो, त्यामुळे जॉईंट खाते 15 लाखापर्यंत असू शकते। चला तर मग जाणून घेऊया किती गुंतवणुकीवर किती मासिक उत्पन्न मिळू शकते। व्याजदर आहे 7.4 व्याजदरानुसार परतावा मिळणार आहे। 2 लाख गुंतवणूक असेल तर दर महिन्याला 1230 रुपये मिळू शकतात। तसेच 5 लाख गुंतवणूक असेल तर दर महिन्याला मित्रांनो सुमारे 3080 रुपये मिळतात। तसेच 9 लाख गुंतवणूक असेल तर दर महिन्याला सुमारे 5550 रुपये मिळतात व संयुक्त खात्यामध्ये 15 लाख गुंतवणूक असेल तर दर महिन्याला 9250 रुपये मिळतात। तर मित्रांनो, या योजनेचे नियम व अटी काय आहेत, एक म्हणजे लॉग इन कालावधी काय आहे जाणून घेऊया। योजनेचा कालावधी आहे 5 वर्षाचा असतो किमान, म्हणजे 5 वर्ष तुम्ही पैशाची ठेवू शकता। तसेच नियम म्हणजे 2 मुदतपूर्व पैसे काढू शकता का नाही ते पाहूया। 1 वर्ष आधी पैसे काढण्याला परवानगी नाही। तसेच 1 ते 3 वर्षाच्या आतमध्ये पैसे काढले तर आपल्याच पैशामधून 2% कपात होते व तसेच 3 ते 5 वर्षाच्या आतमध्ये पैसे काढले तर 1% कपात होते। चला जाणून घेऊया मित्रांनो, या योजनेमध्ये कोण खाते उघडू शकते। 18 वर्षावरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो। तसेच 10 वर्षावरील अल्पवयीन मुलांच्या नावाने पालक खाते उघडू शकतात। तसेच कर नियम काय आहे जाणून घेऊया। मिळणारे व्याज हे करपात्र आहे, म्हणजेच टॅक्स लागू होणार आहे मिळणाऱ्या व्याजावरती, आणि मात्र TDS कापला जाणार नाही आहे। मित्रांनो, आता सांगतो पोस्ट ऑफिस MIS खाते कसे उघडायचे। जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायची। पोस्ट ऑफिस सर्व्हिसिंग अकाउंट असणे आवश्यक आहे। कागदपत्रे काय असणे आवश्यक आहे सांगतो। आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे। खाते उघडल्यानंतर दर महिन्याला थेट तुमच्या खात्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीचे व्याज पाठवले जाते, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केले जाते। जर मित्रांनो तुम्हाला पैशाची पूर्ण सुरक्षितता, दर महिन्याला निश्चित उत्पन्न, सरकारी हमी आणि जोखीम मुक्त गुंतवणूक करायची असेल तर
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक उत्तम पर्याय ठरणार आहे. विशेषतः 15 लाखाची संयुक्त गुंतवणूक केल्यास दर महिन्याला सुमारे 9,250 पर्यंत उत्पन्न मिळू शकते. ही एक केंद्र शासनाची योजना आहे, त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन योजनेसह.